हाय एव्हरीवन. या व्हिडिओमध्ये आपण इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंटचा सेकंड पार्ट पाहणार आहोत आणि या जो सेकंड पार्ट आहे याच्यामध्ये आपण डिस्कस करणार आहोत एक खूप मोठा आणि इम्पॉर्टंट टॉपिक ज्याला आपण हीटिंग इफेक्ट म्हणतो आणि सर्वात सोप्या भाषेमध्ये आपण शिकणार आहोत की हीटिंग इफेक्ट म्हणजे काय. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होता की एक काय आहे सर्किट आहे आणि सर्किटला आपण काय लावून ठेवलं आहे, रेझिस्टन्स लावून ठेवलेला आहे आणि हा जो रेझिस्टन्स आहे हा काय करते, शो करते एक असा डिवाइस जो काय करणार या चार्जेसचा यूज करणार. चार्जेसचा यूज डिवाइसने केल्यामुळे याच्यामधनं चार्जेसचा जो फ्लो राहणार त्याला तो काय करणार, अवॉइड करणार किंवा काय करणार, हा अपोज करणार. तर जो अपोजिशन आहे कशाच्या, चार्जेसच्या फ्लोच्या, त्यालाच आपण काय म्हणतो, रेझिस्टन्स म्हणतो. तर जर तुम्ही इथं बल्ब पण लावत आहात तर बल्बसुद्धा काय करणार, प्रोड्यूस करणार कशाला, तर रेझिस्टन्सला. तर आता पहा, जर एखाद्या हे सेम जे आहे डायग्राम हे इथं सुद्धा आहे, तुम्ही इकडे पण पाहू शकता किंवा इथं पण पाहू शकता. तर हीटिंग इफेक्ट पाहत होतो आपण. आता पहा, जर तुमच्याकडे भरपूर सारे चार्जेस आहेत आणि हे चार्जेसचा फ्लो कसा होत आहे बेटा, आपण पाहिला होता पॉझिटिव्ह चार्ज काय करतील, इकडनं या साईडला जातील. ठीक आहे, तर पॉझिटिव्ह चार्ज काय करत आहेत, या साईडला फ्लो होत आहेत. कोणाकडे जात आहेत, निगेटिव्ह चार्जेसकडे. जर निगेटिव्ह चार्जेसकडे हे पॉझिटिव्ह चार्ज जात आहेत आणि इथं काय करत आहे, कोणीतरी याला रोकत आहे. काय करत आहे, रोकत आहे. तर जो रोकणेवाला आहे त्याला आपण काय म्हटलं, रेझिस्टन्स. काय म्हटलं, रेझिस्टन्स. आता हा रेझिस्टन्स काहीही असू शकते, बल्ब राहू शकते, हीटिंग इफेक्ट हीट देणारा कोणता तरी ऑब्जेक्ट राहू शकते. तर जो हा सर्वच्या सर्व गोष्टी आहेत की जे बल्ब वगैरे ते काय करतील, रोखण्याचं काम करतील. कोणाला, इकडने पास होणाऱ्या चार्जेसला. तर हे जे चार्जेस रुकत आहेत यांच्यामुळे काय होणार, पोटेन्शियल डिफरन्स तयार होणार. काय डेव्हलप होणार, पोटेन्शियल डिफरन्स. आता पहा, बट पोटेन्शियल डिफरन्स बरोबरच आपल्याला काय दिसायला मिळते की याच्यामधनं चार्जेस पास होत नाही. इथं लक्ष द्या ना, चार्जेस पास होत नाही आहेत. ठीक आहे, तर चार्जेस पास नाही होतील तर चार्जेस काय करतील, इथंच राहतील. आणि जर इथंच चार्जेस राहत आहेत आणि यांची संख्या वाढत आहे तर हे चार्जेस काय करतील, एका दुसऱ्याला टकरावतील. आणि जर टकरावत आहेत तर या पहिल्या हवाला चार्ज जो होता तो इथं टकरावला, त्याच्यामुळे काय झाला, जो दुसरा चार्ज होता याची काय झाली, गती कमी झाली. मग काय झालं, इकडे एकतर फ्लो उशिरा करतील हे, आणि इथं जे राहतील ते थांबलेले राहतील. जितके जास्त चार्जेस या पर्टिक्युलर गोष्टीमध्ये राहतील तितकाच जास्त काय होणार, यांच्या कोलिजन होणार. काय होणार, कोलिजन होणार. आणि जर कोलिजन होत आहे तर हे काय करतील, एनर्जीला बाहेर सोडतील. कोणाला बाहेर सोडतील, एनर्जीला. आणि जेव्हा हे एनर्जी बाहेर निघणार तर एनर्जी कशाच्या फॉर्ममध्ये बाहेर निघू शकते, हीटच्या फॉर्ममध्ये. कशाच्या फॉर्ममध्ये, हीटच्या फॉर्ममध्ये. तर आपण काय म्हणू शकतो, इथं टेम्परेचर वाढणार आणि टेम्परेचर वाढल्यामुळे जे एनर्जी राहणार ते काय करणार, कोल्ड ऑब्जेक्टकडे जाण्याची कोशिश करणार. आणि पहा, एन्व्हायरमेंट काय राहते, थंडा राहणार ॲज कम्पेअर टू त्या पर्टिक्युलर कंडक्टर. तर कंडक्टरच्या कंपॅरिझनमध्ये काय होणार, जो साईडचा एन्व्हायरमेंट आहे तो थंडा राहणार. म्हणून हीटचा फ्लो या कंडक्टरमधून बाहेरच्या साईडला होणार आणि या हीटच्या फ्लोला आपण काय म्हणतो, हीटिंग इफेक्ट. कोणता इफेक्ट, हीटिंग इफेक्ट. तर आपण याच्या एक डेरिव्हेशन पाहूया. तर हीटिंग इफेक्ट म्हणजे काय, तो आधी मी डेफिनेशननुसार सांगून देते तुम्हाला की हीटिंग इफेक्ट म्हणजे काय होते म्हणून. तर हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट केव्हा पाहायला मिळते, वेन रेझिस्टर इज कनेक्टेड इन ॲन इलेक्ट्रिक सर्किट. रेझिस्टर म्हणू शकता किंवा याला म्हणू शकता तुम्ही रेझिस्टन्स. जेव्हा आपण काय करणार, आपण रेझिस्टन्स कनेक्ट करणार कशामध्ये, इलेक्ट्रिक सर्किटमध्ये. हीट इज प्रोड्यूस, तेव्हा काय होणार, हीट प्रोड्यूस होणार. इट इन ड्यू प्रोड्यूस इन इट. मग इथं फुल स्टॉप पाहिजे आहे ना, प्रोड्यूस इन इट. ड्यू टू, कशामुळे होते हे प्रोड्यूस, ड्यू टू द करंट. कशामुळे होते, करंटमुळे झाली आहे. धिस इज नोन ॲज, या गोष्टीला आपण काय म्हणतो, हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. कशाचा हीटिंग इफेक्ट, इलेक्ट्रिक करंटचा. तर इतकी गोष्ट समजली. आता याच्या नंतर पाहू, पण आता इकडे लक्ष द्या. आता हे जे हीट प्रोड्यूस होत आहे, काय प्रोड्यूस होत आहे, हीट. हे किती प्रोड्यूस होणार, जितका आपण पॉवर देणार आणि किती वेळपर्यंत पॉवर देत आहोत या दोघांमुळे होणार. जर जास्त वेळपर्यंत पॉवर देत आहोत तर हीट जास्त प्रोड्यूस होणार. म्हणजे हे कोणत्या गोष्टीवर डिपेंड राहते की किती पॉवर प्रोड्यूस करत आहो, देत आहो आणि किती वेळापर्यंत देत आहो. आता पहा, म्हणजेच मी काय म्हणू शकतो, इलेक्ट्रिक. आता पहा, इथं आपण काय लिहिलं की हीट म्हणजे काय, तर पॉवर इंटू टाईम. काय, पॉवर इंटू टाईम. बट इलेक्ट्रिक पॉवर म्हणजे काय, तर एनर्जी
अपॉन टाईम, किती अमाऊंट ऑफ एनर्जी एका सेकंदमध्ये देतो किंवा एक पर्टिक्युलर टाईममध्ये देतो, या गोष्टीला आपण काय म्हणतो, पॉवर म्हणतो. जर पहा एखादी गोष्ट अशी गेली, स्पीडनं गेली, तर आपण काय म्हणणार, याची पॉवर काय आहे, जास्त आहे. याच्या कंपॅरिझनमध्ये अशी स्लो, एकदम स्लो अशी गोष्ट जात आहे, तर आपण काय म्हणणार, याची पॉवर काय आहे, कमी आहे. तर आपल्याला दोन गोष्टी समजल्या. एक गोष्ट म्हणजे काय, ज्याची जो गोष्ट आहे ती जर आपण काय करतो, एनर्जी लवकरात लवकर देत आहो म्हणजे काय, त्याची पॉवर जास्त, आणि एनर्जी कमी वेळात देत आहो म्हणजे त्याची पॉवर काय आहे, कमी आहे. म्हणजे मी काय म्हणू शकतो, एनर्जी अपॉन टाईम म्हणजेच काय होते, इलेक्ट्रिकल पॉवर. म्हणजे काय होते, इलेक्ट्रिकल पॉवर. बट जर आपण इलेक्ट्रिकल पॉवर म्हणत आहोत, तर आपल्याला काय माहिती चालणार, की जास्तीत जास्त काय पाहिजे, पोटेन्शियल डिफरन्स पाहिजे. म्हणजे या दोघांमध्ये काय झालं पाहिजे, जास्तीत जास्त डिफरन्स पाहिजे. त्याच्यानंतर आपण इकडनं काय दिलं आहो, इलेक्ट्रिक करंट जितका जास्त देणार तितकीच जास्त एनर्जी आहे आपण म्हणू. म्हणजे जी एनर्जी आहे हा प्रोडक्ट आहे कशाचा, पोटेन्शियल डिफरन्सचा आणि चार्जेसचा. कशाच्या, चार्जेसचा आणि पोटेन्शियल डिफरन्सचा. आता पहा, जर एनर्जी म्हणजे हा आहे, तर आपण असा लिहू शकतो, याला या व्हीला बाहेर लिहू शकतो आणि इंटू Q/T लिहू शकतो. बट आत्ताच आपण काय शिकला होता 2 मिनिटाच्या आधी, काय याच्यामधनं किती चार्जेस पास होत आहेत, किती चार्जेस पास होत आहेत एका पर्टिक्युलर टाईममध्ये, यालाच आपण काय म्हणतो, करंट म्हणतो. काय म्हणतो, करंट म्हणतो. तर मी काय लिहू शकतो, V इंटू Q/T लिहू शकतो. आणि मला माहिती आहे आय म्हणजे काय होते, Q/T होते. तर मी काय लिहू शकतो, Q/Tच्या ठिकाणी आय लिहू शकतो. काय लिहू शकतो, आय. आता पहा, म्हणजे आपल्याला काय माहिती चालला, की पॉवर इक्वल्स टू V इंटू आय. काय होते, V इंटू आय. बट आपल्याला पुन्हा एक माहिती आहे, की ओहम्स लॉनुसार V इक्वल्स टू IR होते. म्हणजे जो पोटेन्शियल डिफरन्स राहते तो करंट आणि रेझिस्टन्सच्या प्रोडक्ट इतका राहते. तर मी काय लिहू शकतो, या Vच्या ठिकाणी IR लिहू शकतो. Vच्या ठिकाणी काय लिहिला, IR लिहिला. म्हणजे काय झाला, आता IR लिहिला म्हणजे आय काय झाला, डबल झाला. आय इंटू आय का होते, आयचा स्क्वेअर. म्हणजे मला काय माहीत चालला, आर. आय स्क्वेअर आर. आता हे सर्व झंझट आपण कशासाठी केली, की आपल्याला माहिती होता की हीट म्हणजेच काय होते, पॉवर इंटू टाईम. बट पॉवर म्हणजे काय, तर पॉवर म्हणजे आता आपण शिकला इलेक्ट्रिक करंट. बट या इलेक्ट्रिक पॉवरच्या करंटसोबत आणि रेझिस्टन्ससोबत कशा प्रकारे रिलेशन आहे हा आपल्याला माहिती नव्हता. म्हणून काय केलं आपण, याला रिलेशन काढला. तर आपल्याला काय माहिती चालला, की पॉवर इक्वल्स टू आय स्क्वेअर आर होते म्हणून. मग आता हीट म्हणजे काय, तर हीट म्हणजे पॉवर इंटू टाईम. मग आपण काय करणार, पीच्या ठिकाणी जशीच्या तशी ही व्हॅल्यू पुट करणार. म्हणजेच की आपल्याला काय मिळणार, एच इक्वल्स टू आय स्क्वेअर आर टी. म्हणजे तुम्हाला काय माहिती चालला, जितका जास्त करंट पास होणार, जितका जास्त रेझिस्टन्स राहणार, जितक्या वेळापर्यंत काय राहणार, टाईम राहणार, तोच काय राहणार, आपल्याला हीट प्रोड्यूस करून देणार. काय प्रोड्यूस करून देणार, हीट प्रोड्यूस करून देणार. तर हीट किती प्रोड्यूस झाली हे आपण कशावरनं काढू शकतो, करंटपासनं, रेझिस्टन्सपासनं आणि कशापासनं, टाईमपासनं. तर हा जो पर्टिक्युलर लॉ मिळालेला आहे आपल्याला, इक्वेशन मिळालेलं आहे, या इक्वेशन्सलाच आपण काय म्हणतो, जूल्स लॉ ऑफ हीटिंग इफेक्ट. काय म्हणतो, जूल्स लॉ ऑफ हीटिंग इफेक्ट. आणि जर हा जूल्सने सांगितला आहे, हा कोण सांगितला आहे, जूलने. म्हणून काय केला, जो हीटचा जो युनिट आहे तो आपण काय दिला, जूल. आणि जूल इज हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. आणि एनर्जीचा युनिट काय राहते, जूल राहते. काय राहते, जूल. इतकी गोष्ट समजली. आणि इथं काय शिकला आपण, हीटिंग इफेक्ट शिकला. आणखी काय शिकत आहोत, हीटिंग इफेक्ट कशा प्रकारे इलेक्ट्रिक करंटमध्ये लागते तो शिकणार आहोत. आता ही आपण गोष्ट वाचलेली होती, की जो पण काय राहते, रेझिस्टर्स राहते, याला जर कनेक्ट केला आपण इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये, तर हीट प्रोड्यूस होते. कशामध्ये, त्या सर्किटमध्ये, ड्यू टू इलेक्ट्रिक करंट. आणि या गोष्टीला आपण काय म्हणतो, काय म्हणतो, हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट म्हणतो. आता याच्यासाठी मटेरियल कोणते यूज होतील, आपण पाहतो, जर कॉपर वायर लावलेला राहिला तर तो जास्त रेझिस्टन्स देते का, नाही. आणि इथं काय शिकला, जितका जास्त रेझिस्टन्स राहिला तितकाच जास्त काय राहणार, हीट राहणार, हीट प्रोड्यूस होणार. तर इतकी गोष्ट आपल्याला माहिती चालली. तर आपण अशा मटेरियल्सचा यूज करतो ज्यांच्यामध्ये रेझिस्टन्स का राहते, जास्त राहते. तर पहा, मटेरियल कोणते यूज होतील हा हीटिंग इफेक्ट प्रोड्यूस करण्यासाठी, इलेक्ट्रिकल कंडक्टर हॅव्हिंग हायर रेझिस्टन्स. जर आपण प्लास्टिकचा यूज केला तर प्लास्टिकमध्ये रेझिस्टन्स खूप जास्त राहते. बट याच्यामध्ये इलेक्ट्रिक कंडक्टर आहे का, हा नाही. कारण की इलेक्ट्रिक कंडक्ट पण झाला पाहिजे, तेव्हाच तर सर्किट कंप्लीट होणार. म्हणून
अँड हॅविंग अ हायर रेझिस्टिव्हिटी, त्याच्यामध्ये काय राहिल्या पाहिजे, रेझिस्टिव्हिटी पण जास्त राहिल्या पाहिजे. आता कोणत्या इक्विपमेंटमध्ये आपण काय काय यूज करतो, तर इलेक्ट्रिक हीटर कुकरमध्ये आपण एक कॉईल राहते आणि ही कॉईल कशापासून बनलेली राहते, नायक्रॉम वायरपासून बनलेली राहते. आणि हा जो नायक्रॉमचा जो वायर आहे किंवा कॉईल आहे, हा जो सबस्टन्स आहे याची रेझिस्टिव्हिटी काय राहते, खूप जास्त राहते. ठीक आहे. तशाच प्रकारे तुम्ही इलेक्ट्रिक बल्ब पाहत असाल, ह्या इलेक्ट्रिक बल्बमध्ये काय राहते, अशा प्रकारे एक वायर लावलेला राहते. आणि हा जो पहिलेच्या बल्बमध्ये वायर लावत होते, हा कशाचा राहत होता, टंगस्टनचा राहत होता. आणि हा जो टंगस्टन एलिमेंट आहे याचा जो टेम्परेचर कॅपॅसिटी आहे, जो टेम्परेचर म्हणजे मेल्टिंग पॉईंट आहे, हा किती आहे, 3400 डिग्री सेल्सिअस. आणि पहा, तुम्हाला पुन्हा दिसत असेल एक फ्यूज वायर म्हणून राहते, MCB राहते अशी. आणि काय राहते, तुम्ही म्हणता की फ्यूज उडला, तर काय राहते, इथं एक वायर लावलेला राहते. हा वायर काय करते, याचा मेल्टिंग पॉईंट खूप जास्त कमी राहते. याचा मेल्टिंग पॉईंट खूप जास्त कमी राहिल्यामुळे काय होते, जेव्हा पण करंट याच्यामधनं एका लिमिटपेक्षा जास्त वाहणार, तर हा काय करणार, हा जो वायर होते तो मेल्ट होऊन जाते. जर हा वायर मेल्ट होणार तर याच्यामधनं करंट फ्लो होऊ शकणार का, नाही. आणि मग हा लावण्याची जरूरत का बरं आहे, कारण की जे आपल्या घरी अप्लायन्सेस लावलेले असतात यांच्या इलेक्ट्रिक करंट का राहते, जर एकदम जास्त प्रमाणात जर आला, तर हे काय करू शकतात, या इलेक्ट्रिक अप्लायन्सेसला डॅमेज करू शकतात. तर जर फ्यूज वायर 2-3 रुपयाचा होणार, बट इलेक्ट्रिक अप्लायन्स तर 10,000चा आहे ना लावलेला, तर 10,000चा नुकसान होऊ नये म्हणून काय करतो आपण, एक फ्यूज वायर लावतो. फ्यूजचा जो फुल फॉर्म, MCBचा फुल फॉर्म जो आहे तो काय आहे, मिनिएचर सर्किट ब्रेकर. म्हणजे की काय करते, हा थोडासा आपण लिमिट सेट करून ठेवते आणि लिमिटच्या वर जर करंट आला तर त्याला ब्रेक करते. इतका जर तुम्हाला समजलं असेल तर याचा अर्थ तुम्हाला हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट काय झालेला आहे समजलं आहे. याच्यानंतर आपण इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंटमध्ये मॅग्नेटिक इफेक्ट शिकणार आहोत. तर मॅग्नेटिक इफेक्ट काय करू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. बट जर इतका समजला तर तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा आपल्या मित्रांसोबत. शेअर करणं खूप जास्त गरजेचं आहे. जितके जास्त तुम्ही शेअर कराल तितक्यात जास्त मला इंटरेस्टसुद्धा येणार आणि आपण काय करू, तितक्यात जास्त इमॅजिनरी पद्धतीने तुम्हाला शिकवण्याची कोशिश करू. धन्यवाद.